दर्जेदार ट्रॉफीज आहेत. त्या ट्रॉफीज ज्या सन्माननीय व्यक्तीने इथे स्पॉन्सर्स केलेल्या आहेत त्यांचं नाव आहे आर पाटील साहेब दापोली यांचा आम्ही इथे आभार मानतो आणि स्वागत सुद्धा करतो सभा मंडपात. ते स्थानापन्न आहेत. हार्दिक धन्यवाद त्यांचं. तर त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. धाकटी पंढरी हा संघ या पूर्वीच्या सामन्यात पराभूत झाला होता आणि पहिला मॅचचा विनर म्हणजे भवानी माता गावदेवी साई विरुद्ध धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर हा खोपोली तालुक्यातून येणारा हा संघ. चला 12वा खेळाडू दोन्ही संघाच्या जर पेनल्टी आहे 2 धावांची. ओके धन्यवाद धाकटी पंढरी आणि साई संघ. स्ट्राईकला आहेत ते निर्दोष खरत 45+ आणि 50+ फलंदाज देवेंद्र आणि धाकटी पंढरी संघाचा सलामीचा गोलंदाज देवेंद्र. निर्दोष आणि मनोज पाटील ही जोडी मैदानामध्ये आणि देवेंद्र गोलंदाजी करतोय. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा झालेला आहे. मॅच स्टार्ट ऑन. पाच षटकं आपल्याला 25 मिनिटात टाकायची आहेत. याचं ध्यान ठेवायचं आपला संपूर्ण फील्ड क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर येणारा चेंडू अंपायरने नक्कीच आपले हात फैलावलेत. पहिला चेंडू अवांतरित येतोय. पहिला संघाची धावसंख्या एक आता खोलती आहे ती 1 या धावसंख्येवर पोहोचली आहे. चेंडू कोणताही टाकलेला नाहीये परंतु 1 धाव मात्र मिळवली ती अवांतरित स्वरूपाची. देवेंद्र सुंदर चेंडू अतिशय चांगला चेंडू तो गुडलँड स्पॉटवरनं उडाल्यानंतर यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलं आणि जर पहिली धाव गेली होती अवांतरित त्याची भर पूर्ण केली ती गोलंदाज देवेंद्र यांनी. एक चांगला गोलंदाज 12-13 पावलांचा स्टार्ट. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय पंचांच्या डाव्या हाताने आणि खरोखर जबरदस्त हिट केलाय निर्दोष घरात. सुपर 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 शॉट स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रातून जाणारा हा खणखणीत दर्जेदार षटकार. 7 धावांमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. संघाची धावसंख्या पोहोचली 7 या धावसंख्येवर बिनबाद 7. पहिलं षटक चालू 2 चेंडू टाकल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली 7 या धावसंख्येवर. मनमोजी फलंदाजी करतायत निर्दोष. अतिशय सुंदर गाणं इथे गायलं गेलं आणि हा सुंदर चेंडू ब्लॉक होल्ड चेंडू होता. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेर येणारा ग्लान्स करून प्रयत्न केला होता परंतु शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण झालं आणि दरम्यान 1 धाव मिळाली. एका धावसंख्येमुळे संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या पोहोचली 8 या धावसंख्येवर बिनबाद. आणि आता मात्र स्ट्राईकवर असणारा 50+ फलंदाज मनोज पाटील आणि हा चेंडू बघायचा आहे. झेल खाली फलंदाज आलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय मनोज. थोडंसं अंपायरकडे पाहिलं गेलं की हा चेंडू कमरेच्या वरती वेस्ट हाईटच्या वरती आहे का परंतु पंचांनी आपला इशारा कळवला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जायला तयार झाला. तरी आता एक पहिला फलंदाज बाद होतोय 7 या धावसंख्येवरती 8 या धावसंख्येवरती आणि आता ती जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज जितेंद्र कडू
उरण तालुक्यातून येणारा हा खेळाडू एक दर्जेदार जबरदस्त खेळाडू आहे, हिटर आहे. क्लासिकल बॅटिंग आहे त्याच्याकडे, चांगल्या प्रकारचे फटके आहेत. चारी बाजूला खेळण्याची, मैदानाच्या चौफेर खेळण्याची ज्याच्याकडे कला आहे असा फलंदाज मैदानामध्ये 50+ फलंदाज बाद झाल्यानंतर आलेला स्ट्राईक एंडवरती जितेंद्र कडू, प्रेमाने लोक जितू बोलतात. सोनारी या गावातून येणारा हा खेळाडू. आणि खरोखरच बघा, मी बोलल्याप्रमाणे त्यांनी पहिला चेंडू एक्स्ट्रा पॉइंट कव्हर वरून मारलेला हा खणखणी चौकार, एक जबरदस्त फटका मारला. फारसे जे आपल्या टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू जे आहेत ते अशा प्रकारचे फार कमी फटके मारतात, परंतु हा सराव आहे त्यांचा, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. प्रत्येक आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. अंपायरकडे अपील केले वाईडसाठी, परंतु हा निर्धाव गेलेला चेंडू. जबरदस्त गोलंदाजी केली पहिल्या षटकात. मात्र जवळजवळ 12 धावा गेलेल्या आहेत, 13 धावा गेलेल्या आहेत, सॉरी 12 धावा गेलेल्या आहेत. परंतु चांगल्या प्रकारचे 2 चेंडू फेकले गेले, त्यात एक तिसरा चेंडू फेकला गेला, त्याच्यामध्ये एक झेलबाद झाला आणि फलंदाज बाद झाला तो मनोज पाटील. पहिलं षटक संपलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे, टायमर ऑन आहे, लक्षात ठेवायचं आहे. 25 मिनिटामध्ये 5 षटकं पूर्ण झालीच पाहिजेत, नाहीतर आपला एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये खेळवला जाईल, म्हणजे आपल्याला नंतर प्रोटेक्शन असणार आहे चार खेळाडूंचं. आणि साई संघाने मगाशी ही पॅनल्टी घेतलेली आहे. तुमच्या अपोजिट विरुद्ध जो संघ खेळतोय त्यांनी ही पॅनल्टी घेतलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला भोजनाचा आनंद घ्यायचा आहे. जेवण ज्या लोकांनी इथे जेवण केलेलं नाही आहे त्यांची व्यवस्था इथे केलेली आहे, तर कृपया जेवून घ्यायचं आहे. सुनील ठोंबरे एक चांगला गोलंदाज, एक गुणी गोलंदाज, डावखुरा गोलंदाज, एक चांगल्या प्रकारचा खेळाडू खालापूर संघात येणारा. आणि त्याच्या समोर मात्र चांगला फलंदाज आहे, तो म्हणजे निर्दोष. खरोखरच क्लासिकल शॉट, जबरदस्त हिट केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रावरनं जाणारा हा जबरदस्त खणखणीत षटकार. या 6 धावांमुळे मात्र संघाच्या धावसंख्येत बदल झाला. 18 धावसंख्येवर पोहोचलाय हा साई हा संघ. भवानी माता गावदेवी साई हा संघ प्रथम फलंदाजी करताना पोहोचलाय तो 18 धावसंख्येवरती. पहिला फलंदाज मात्र बाद झालाय. एक चेंडू आणि एक षटक पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 7 चेंडू आणि 18 धावा जमवल्यात त्या भवानी माता गावदेवी साई या संघाने. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. पुन्हा त्याच पद्धतीने आत्ता मात्र चेंडू एकदम खोलात टाकला, ब्लॉक होल्ड यॉर्कर लेवल. तो चेंडू खेळण्यात असमर्थ ठरला, निर्धाव गेला चेंडू. एक चांगला चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी मगाशी सतीश शिंदे यांनी केली होती. मेडेटेक या संघातनं खूप सुंदर 7 चेंडू यॉर्कर टाकले. आणि हा मात्र खरोखरच जबरदस्त हिट निर्दोष करत. इट्स अ फाईन शॉट, स्क्वेअर लेग मिड विकेट. जबरदस्त हिट केलाय चेंडू. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी संघ पोहोचला अचानक 24 या धावसंख्येवरती. जबरदस्त हिट, जबरदस्त बॅटिंग, याला म्हणतात फलंदाजी. 6 षटकांमध्ये ज्या प्रकारचा फलंदाज सलामीला असायला पाहिजे हे प्रत्येक संघातल्या खेळाडूंनी, कर्णधाराने, संघ मालकाने पाहायचं आहे की कशा प्रकारची फलंदाजी करतोय हा निर्दोष घरत. हा फलंदाज एक जबरदस्त हिटर, ज्याने पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आणि मला वाटतं 3 या 4 चेंडू खेळले की त्यात 3 षटकार त्यांनी मारलेत. दादा थोडीशी गाडी पुढे घ्यायची आहे, थोडीशी पुढे की फक्त. आणि हा बघा, याला म्हणतात टेक्निक, याला म्हणतात क्लास, याला म्हणतात बॅटिंग ऑर्डर, याला म्हणतात
जबरदस्त परफॉर्मन्स. आणि आता हा आलेला चौकार, एक जबरदस्त चेंडू पडला, जबरदस्तच्या प्रकारचा फलंदाजी करण्यात यश मिळवला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी संघ पोचला 28 धावसंख्येवरती. आता मात्र पकडलाय तो झेल, मात्र पकडलाय. बॅट्समनला नक्कीच पकडला होता, पण आता मात्र झेल सुद्धा खूप सुंदर पकडला ठोंबरे, सुनील ठोंबरे यांनी. आणि ज्या फलंदाजाची भीती वाटत होती की जबरदस्त हिट केलाय चेंडू, असा फलंदाज मैदानाच्या बाहेर. कर्णधार निर्दोष खरात. 28 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झाला. वैयक्तिक 23 या धावसंख्येवर आपली विकेट गमावली ती निर्दोष खरत, संघाचा कर्णधार. आणि आता येणारा नवीन फलंदाज विजय मोकल. साई या संघातनं खेळणारे हे खेळाडू, भवानी माता गावदेवी साई हा संघ, पनवेल तालुक्यातील साई या गावातून येणारा हा संघ आहे. विजय मोकल. सेकंड डाऊन बॅट्समन असणार आहे. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर एक कर्णधाराने आपला विश्वास दाखवला या फलंदाजावरती. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं. रिव्हर्स. प्रशांत खाडेकर यांनी जबरदस्त झेल पकडला आणि फलंदाज विजय मोकल याची खेळी संपवली. 0 या धावसंख्येवर बाद होणारा तिसरा फलंदाज साई या संघाचा, आई भवानी माता आई गावदेवी साई संघ याचा तिसरा फलंदाज बाद झाला, तो विजय मोकल नावाने. नवीन फलंदाज मैदानात ज्ञानेश्वर उसारकर. चांगला फटका खेळण्याच्या नादात पंच काय सांगतायत? सहा षटक. हा सामना 6 षटकांचाच आहे. जर षटक कमी असतील तर पहिले टॉस उडवतानाच तुम्हाला कळवलं जाईल, त्याच्यामुळे त्याच्यात काही संभ्रम नाही आहे. तर चला मैदानाकडे जाऊया. नवीन गोलंदाज सुधीर पवार. नवीन गोलंदाज खालापूर धाकटी पंढरी. धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर या संघाकडून नवीन गोलंदाज आहे तो सुधीर पवार. जबरदस्त हिट केलाय. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर वरून जाणारा जितू, ज्याचा एक खणखणीत चौकार. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली जितूकडून. आतापर्यंत त्यांनी 3 या 4 चेंडू खेळले असतील, परंतु त्या 4 चेंडूमध्ये त्यांनी 2 चौकार मारले. ते एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून जाणार आहे. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली. चौफेर फटकेबाजी करणारा हा फलंदाज आहे, परंतु त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये मिळालेले चेंडू त्यांनी काही फुकट नाही घालवले. त्यांनी त्याच्यामध्ये बदल केला आणि 4-4 अशा 8 धावा मिळवल्या दोन्ही चेंडूवरती. 8 धावांमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. संघाची धावसंख्या पोचली 3 बाद 32 धावा. आणि तिसरा षटक चालू, म्हणजे 16च्या ॲव्हरेजली पकडायला गेला तर 16च्या सरासरीने हा संघ धावतोय, कारण एकच चेंडू या षटकातील आतापर्यंत टाकला गेलेला आहे. आणि आता मात्र कट करण्याच्या स्वरूपात
फलंदाज जितू कडू यांनी विकेट आपली गमावलेली आहे. आता थोडासा मला वाटतं तरी हा खराब शॉट होता. ज्या पद्धतीने जितू कडू फलंदाजी करत होता, विकेटवर राहणं फार गरजेचं होतं, कारण 3 फलंदाज सलामीला आलेले, दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर वन डाऊन असलेला फलंदाज सुद्धा माघारी परतल्यानंतर जितू कडू याची विकेट राहणं हे साई या संघासाठी फार गरजेचं होतं. परंतु फलंदाज बाद झाला. कीपर रवी यांनी जबरदस्त यष्टीरक्षण केलं आणि जितू कडू यांची विकेट मिळवली. गोलंदाज सुधीर पवार यांनी सुंदर चेंडू टाकला, ऑफ स्टंपच्या बाहेर कट झाला थोडासा चेंडू. आणि आता येणारा नवीन फलंदाज, चौथा फलंदाज बाद झाल्यानंतर नितीन ठाकूर एक जबरदस्त स्कोरिंग अटॅक, आमच्याकडे जबरदस्त स्कोरर आहेत उमेश भोईर. इतकं छान लक्ष आहे ना त्यांचं या पूर्ण सामन्यावरती की त्यांनी अशा प्रत्येक पॉइंट्स टू पॉइंट्स लिहून ठेवलं की कुठे काय झालंय, कोणता खेळाडू आहे, कोणी कॅच पकडलाय. कारण या सगळ्याचा सारांश म्हणजे कसं काय, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅचेस या सगळ्या सांगितल्या जातात आणि त्याचा संपूर्ण हा भार असतो, हा स्कोररवरती असतो आणि त्याची भूमिका ते अतिशय पूर्णपणे जबाबदारीने पार पडतात. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन उमेश भोईर साहेब. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू, अतिशय चांगला चेंडू टाकलाय सुधीर पवार यांनी, निर्धाव टाकलेला चेंडू, कारण ह्यापूर्वी सुद्धा झेलबाद झाला जितू कडू, म्हणजे तो चेंडू सुद्धा निर्धाव होता आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली ती 33 या 32 या धावसंख्येवरती. हा मात्र शॉर्ट चेंडू होता. एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होणार की नाही? नाही. खूप सुंदर फेक आली आहे, सुंदर क्षेत्ररक्षण झालंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान एका धावामुळे संघाची धावसंख्या पोहोचली 33 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकात पाहायला गेलं तर ॲव्हरेजली 15.5 पावणे 16ची सरासरी होते, परंतु ह्या षटकात सुधीर पवारने अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि फलंदाजाला थांबवून ठेवलेला आहे. आणि हा चेंडू सुद्धा खूप सुंदर होता, थोडासा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. निर्धाव जाणारा हा चेंडू ज्ञानेश्वर उसारकर यांनी तो निर्धाव घालवला आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले आणि खूप सुंदर गोलंदाजी केली आहे ते सुधीर पवार यांनी. आणि हा सुद्धा सुंदर चेंडू, ज्या प्रकारचा फटका, ऍक्च्युली हे जे दोन्ही चेंडू पडले ना, हे चेंडू ऍक्च्युअली एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये खेळायचे होते, परंतु आपल्याकडे टेनिस क्रिकेट ज्या प्रकारचं खेळलं जातं ना, की मला ऑन साईडलाच खेळायचं आहे, मला लॉंग ऑन क्षेत्रातच मारायचं आहे, मला मिड विकेटमध्येच मारायचं आहे, त्या प्रकारेच हे तिन्ही प्रकारचे फटके खेळले गेले. परंतु या ठिकाणी जर जितू कडू असता किंवा निर्दोष घरत जर मैदानात असतं तर हे 2 चेंडू मला वाटतं त्यांनी एक्स्ट्रा कव्हरमध्ये नक्की खेळले असते. ज्या प्रकारचे दोघांकडे फटके होते, ज्या प्रकारची दोघांकडे फलंदाजी होती, त्या प्रकारचे जे फटके मारता आले असते एक्स्ट्रा कव्हरमधून. परंतु आत्ता ज्या प्रकारची फलंदाजी झाली, कारण सुधीर पवारच्या गोलंदाजीमध्ये काही प्रश्नच नव्हता, त्यांनी खूप सुंदर चेंडू टाकले, परंतु त्याच प्रकारची फलंदाजी करता आली असती, त्या प्रकारचे चेंडू होते, परंतु तशी प्रकारची फलंदाजी न झाल्यामुळे निर्धाव गेले चेंडू. नवीन गोलंदाज दीपक कर्णुक, एक जबरदस्त गोलंदाज, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती त्यांनी मागील सामन्यामध्ये मेडिटेक संघामध्ये विरुद्ध खेळताना. या गोलंदाजाने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती. आता पाहायचं आहे समोर जो फलंदाज आहे ऑन स्ट्राईक नितीन, हा मात्र स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला चेंडू आहे. दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे, क्षेत्ररक्षण झालंय, थ्रो झालाय आणि धाव आणि मला वाटतं प्रयत्न झालाय रनआउट करण्याचा, परंतु फलंदाज पोहोचलाय आपल्या क्रीजमध्ये, म्हणजे 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. संघाची धावसंख्या पोहोचली 35. 4 फलंदाज बाद, 2 षटक आणि 1 चेंडू पडल्यानंतरची ही धावसंख्या. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, आता मात्र ऑफसाईडला गेला चेंडू आणि दरम्यान पुन्हा एकदा 1 धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेक झाली आहे आणि 1 धावावर पोहोचलाय संघ 36 या धावसंख्येवरती. 2 षटक आणि 2 चेंडू टाकल्यानंतर नितीन आणि ज्ञानेश्वर उसारकर ही जोडी मैदानात खेळताना
म्हणजे 5वा आणि 6वा फलंदाज मैदानात खेळताना आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी. शॉर्ट चेंडू आहे, फिरवण्याचा प्रयत्न केला, मिड विकेट क्षेत्रात झेल होऊ शकतो का, परंतु झेल सुटलाय आणि या एका धावेचा बदल दुसऱ्या धावात रूपांतर केलंय. 2 धावांमुळे मात्र संघाची धावसंख्या पोहोचली ती 38 या धावसंख्येवरती. 4 फलंदाज बाद झालेत. आता जे प्रेक्षक आले त्यांच्यासाठी नक्कीच मी कळवतो की हा सामना चालू आहे भवानी माता आई गावदेवी साई विरुद्ध धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर या 2 संघामध्ये चालू असलेला सामना. आता मात्र ब्लॉक होल्ड यॉर्कर टाईपचा चेंडू होता. दरम्यान 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्यासाठी धावचा प्रयत्न करतात. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न झालाय आणि सुंदर फेक केली होती परंतु कलेक्शन नाही झालं गोलंदाजाकडून, नाहीतर हा कदाचित धावचित होऊ शकला असता. दरम्यान त्या 2 धावांमुळे संघाची धावसंख्या झाली 40. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहिली. आता मात्र चेंडू सुंदर टाकला, झेल होऊ शकतो आणि हा झेल झालाय. एक नामी संधी आली होती, या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकले असते फलंदाज, परंतु फलंदाज बाद झाला तो म्हणजे ज्ञानेश्वर उसारकर. 4 या धाव संख्येवरती. थोडासा ओव्हरपिच होता, लेग स्टंपच्या बाहेर आलेला चेंडू पायाच्या जवळ पडला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याच्या तयारीत होता परंतु तो चांगलं क्षेत्ररक्षण झालं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि दरम्यान फलंदाज बाद झाला. तो 5वा फलंदाज बाद ज्ञानेश्वर उसारकर. त्याच्या जागेवर आलेला नवीन फलंदाज गजानन मोकल. आपण जी लाईव्ह बघतोय कंटिन्युअसली अतिशय चांगल्या प्रकारची एन्जॉय ग्रुप सन्माननीय रवी पाटील, अविनाश पाटील आणि मंगेश पाटील यांनी कृपया सभामंडपात यायचं आहे आणि आपलं स्वागत आहे. आपण सभामंडपात यायचं आहे, आपलं स्वागत आहे. मगाशी सुद्धा हाच प्रकारचा फटका मारू शकला असता फलंदाज परंतु तो चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेला आणि फलंदाज बाद झाला. परंतु नवीन आलेला फलंदाज गजानन मोकल यांनी पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला आणि 7 धावा जमवल्या. म्हणजे आता 4 षटकं पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचली 46 धावा 5 फलंदाज बाद झाल्यानंतर. त्याला डिंग ब्रेक आहे. आपण थोडीशी डीजेला एक संधी देऊया गाणं ऐकायची. बघा यंग ब्रिगेड सुद्धा आपल्याकडे. हार्दिक हार्दिक स्वागत. एन्जॉय ग्रुप सन्मान रविशेठ पाटील यांचं इथं हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात करतोय. आत्ताच आपण पाहिलं साई गावातील यंग ब्रिगेड सुद्धा 46 धावा. यंग ब्रिगेड सुद्धा आपल्या या 40+ संघाला एक सन्मान देण्यासाठी मैदानावरती आले होते.
आज जबरदस्त हिट केलाय चेंडू, एक धाव तर पूर्ण होणार, दुसऱ्यासाठी प्रयत्न बघायचा आहे परंतु नाही. गजानन मोकल यांना त्यांनी स्ट्राईक दिलेली आहे, कारण ज्या प्रकारची फलंदाजी गजानन मोकल यांनी पहिल्या चेंडूवरती दाखवली, कारण पहिला चेंडू सीमारेषेच्या आर पार घालवला 6 धावांसाठी. संघ पोचला 47-47 या धावसंख्येवर. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर 5वं षटक चालू आहे. या सामन्यातील अजूनही 11 चेंडू, लीगल 11 चेंडू येणं बाकी आहे. आता मात्र चेंडू, मी मगाशी सुद्धा बोललो होतो की ज्या प्रकारची फलंदाजी हवी आहे, ज्या प्रकारचे चेंडू टाकले जातात त्या प्रकारची फलंदाजी होत नाहीये, म्हणूनच चेंडू निर्धाव जातोय. परंतु कला आहे सुधीर पवार याच्याकडे. हा सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू, क्लासिकल डिलिव्हरी. उगाच 24 वर्ष 25 वर्ष या लोकांनी आपला घाम गाळलेला आहे मैदानावरती. पूर्वी अशी व्यवस्था नव्हती. हा मात्र खरोखरच खूप सुंदर चेंडू, थोडासा यॉर्कर टाकला. चेंडू अतिशय हातामध्ये जी कला आहे, स्लो आर्म डिलिव्हरी होती. 4 चेंडू फेकले, एकच धाव दिली, सुंदर स्ट्राईक दिली होती गजानन मोकल यांना. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी पहिल्या चेंडूवरती केली होती, शॉट्स मारला होता, त्या प्रकारचा शॉट परत खेळू शकले असते, परंतु आता ते तिन्ही चेंडू निर्धाव टाकले सुधीर पवार यांनी. आणि आता मात्र मिड विकेट मध्ये हिट करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईकच्या स्वरूपात जाणार चेंडू, बाईकच्या स्वरूपात जाणार आहे चेंडू. दरम्यान एक धाव मिळते. एका धावमुळे संघाची धावसंख्या बदली 48 या धावसंख्येवरती. अजूनही 11 चेंडू लीगल बाकी आहेत. आणि हा ज्या मी मगाशी बोललो होतो की ज्या प्रकारचा फटका, ज्या प्रकार ठीक आहे झेल हो झालाय, झेल बाद झालाय, हरकत नाही आहे, परंतु ज्या प्रकारचे चेंडू सुधीर पवारने टाकले होते ना, त्याच प्रकारचा शॉट आता मात्र यावेळेला आला. भले तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर किंवा गेला नाही किंवा रन आली नाही, त्याच्यावरती धाव मिळाली नाही, परंतु ज्या प्रकारचा फटका पाहिजे होता, ज्या प्रकारची स्ट्राईक हवी होती, त्या प्रकारचा फटका नक्की खेळलाय तो नितीन ठाकूर. आणि 6वा फलंदाज बाद झाला तो भवानी माता गावदेवी साई या संघाचा. आणि आता नवीन फलंदाज मैदानात, 7वा फलंदाज चव्हाण आहे. नाव थोडंसं आम्हाला लक्षात नाही आहे, परंतु चव्हाण हे आडनाव आमच्याकडे आहे, तर आम्ही तात्पुरतं नाव सांगतोय चव्हाण म्हणून. कृष्णा चव्हाण. आणि गोलंदाज संतोष उर्फ लाल्या. सुंदर चेंडू, अतिशय चांगला चेंडू टाकलाय, जबरदस्त चेंडू टाकलाय. स्लो आर्म डिलिव्हरी होती. निर्धाव, खूप चेंडू निर्धाव खेळलेत ते साई हा संघ. भले षटकार आले आहेत, चौकार आले आहेत, परंतु त्याच प्रकारची त्यांनी निर्धाव सुद्धा चेंडू घालवली आहेत. आता मात्र चेंडू गेलाय मिड विकेट क्षेत्र दरम्यान. एक धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावाचा काही प्रयत्न होणार नाहीये. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय, फेक सुंदर झाली आहे. आणि आता फक्त शिल्लक राहिले त्यांच्याकडे 4 लीगल डिलिव्हरीज. त्या टाकणार संतोष उर्फ लाल्या. कृष्णा चव्हाण. झेल होऊ शकतो. आणि हा फलंदाज सुद्धा बाद झाला. लाल्या उर्फ संतोष यांनी सुंदर चेंडू टाकला. थोडा स्लो आर्म चेंडू होता. आणि 50+ गोलंदाज विशेष आहे त्यांचे. शेवटचं षटक जेव्हा चेंडू अतिशय गरगरीत गोटा होतोय ना, तेव्हा ते गोलंदाजी करायला येतात. म्हणजे किती मोठी कला आहे त्यांच्याकडे. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत टाकली गेली, 3 चेंडू फेकले गेले, चांगल्या प्रकारचे चेंडू फेकले गेले, तर त्याच्यात आता त्यांनी पात केला कृष्णा चव्हाण या फलंदाजाला. आणि आता त्यांच्या जागी आलेला नवीन फलंदाज असणार आहे सतीश मोकल. 49 या धावसंख्येवर 7वा फलंदाज बाद झालाय तो
भवानी माता गावदेवी साई या संघाचा. आता मात्र खूप सुंदर चेंडू ठेवला, थोडासा लेग ब्रेक, हाताची रचना बदलली नाही, चेंडूचा हाताचा स्पीड बदलला नाही. तर मग एकच धाव मिळते. या एका धावसंख्येमुळे संघाच्या धावसंख्येत मात्र बदल झाला. अर्धशतक पूर्ण केले संघाने, 50 धावा 7 फलंदाजाच्या मोबदल्यात. शेवटची लिगल डिलिव्हरी या पहिल्या इनिंग मधली पाहायचं आहे. भरपूर निर्धाव चेंडू टाकले आणि हा शॉर्ट चेंडू होता, मात्र खराब, थोडासा चेंडू खराब पडला आणि याच्या 4 धावा मिळवल्या. चेंडू आला डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये, समालोचन कक्षामध्ये आला चेंडू आणि या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या पोचली 54 या धावसंख्येवरती. म्हणजे जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. ती आपण या ज्या अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज बघताय, चषक बघताय, रायगड मास्टर 40+ असोसिएशन ह्याच्या या स्पर्धेसाठी या ज्या ट्रॉफीज आलेल्या आहेत, सन्माननीय प्रीतम पाटील साहेब यांच्याकडनं आपल्याला या ट्रॉफीज मिळाल्यात. त्यांचा आपण इथे स्वागत समारंभ करायचा आहे, एक सत्कार करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ यांच्याकडे आपण खूप खूप धन्यवाद रायगड मास्टर 40+ असोसिएशन रायगड यांच्याकडून आणि आभार की आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. माननीय श्री प्रीतम शेठ पाटील, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला, तसं पहिली इनिंग संपलेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये धाकटी पंढरी या संघामध्ये धाकटी पंढरी या संघाने प्रथम गोलंदाजी केली आणि फलंदाजी करत होते ते साई या संघ. ते साई संघाने 54 धावा जमवल्यात आणि 55 धावांचं लक्ष्य आहे ते धाकटी पंढरी या संघाकडे. यानंतरचं समालोचन मायक्रोफोनवर मी नक्की बोलवेन माननीय सन्माननीय संतोष चौधरी सर यांना. आणि जे कोणी प्रेक्षक खेळाडू जेवण जेवले नसतील त्यांनी कृपया जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर आपण जेवण करून घ्यायचं आहे. धन्यवाद. पुढील होणारा सामना मेडिटेक स्पोर्ट्स रायगड वर्सेस पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. टॉस आत्ताच होईल या ब्रेकमध्ये. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड, पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली, दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे आपण. बॉल चेक करण्यासाठी या. धाकटी पंढरी इकडे या. नाना चला बॉल चेक करायला या. सगळे आमचे प्रीतम पाटील ज्यांनी आपल्याला ट्रॉफ्या दिलेल्या आहेत, त्यानंतर रवी पाटील, अविनाशजी पाटील, सगळी पाहुणे मंडळी आपण पाहतोय. नानाने जर षटकार मारला तर प्रवीण भाऊ यांच्याकडनं 1000 रुपये आणि इकोकडनं 1000.
नाना खरं तर खोपोलीचं 40+ क्रिकेट, टेनिस क्रिकेटचे पण मला वाटतं ते अध्यक्ष आहेत आणि खालापूरमध्ये 40+ क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे. 40+, 50+. ते आमचे गणेश नाना पाटील सलामीला चाललेले आहेत आणि मागच्या वेळेस त्यांना गोहे चिंचवली त्यांचं गाव आणि मागच्या वेळेस त्यांना 75 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळेस ते पराभूत झाले होते. मला वाटते 3 चेंडूने 18ची गरज आली होती, 17. आता 54 धावा झाल्यात, 55 करायचे आहेत. छोटं आव्हान आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं तर भाऊ जो फलंदाज आहे, एक षटकार मारला होता त्यानं, मॉन्टी उदय कोळंबे. मागच्या वेळेस थोडासा अपयशी ठरला होता, एक षटकार त्याने मारला होता, पण यावेळेस त्याला खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. कारण भवानी माता गावदेवी साई संघाने एक मॅच जिंकलेली आहे आणि पहिली मॅच धाकटी पंढरी हारलेला आहे. तर ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आव्हान जर या लीगमध्ये त्यांना ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. दापोली संघाचा कर्णधार पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती, दापोली संघाचा कर्णधार किशोर गरत. आपल्याला शेवटचा कॉल असेल. इथे मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचा कर्णधार हजर आहे. मेडिटेक पनवेल रायगड, मेडिकल स्पोर्ट्स रायगड पनवेल आणि त्यांच्या समोर आहे तो प्रियांश ना, पियुष एंटरप्राइजेस आणि प्रवीणा स्मृती दापोली, दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करून घ्यायचं आहे. चौथी मॅच. दिनेश सावंत संघ मालक आहेत. एका बाजूला राहुल पाटील, राजकुमार जितेकर, त्यांचंही स्वागत आहे. इकडे धाकटी पंढरीचे गणेश नाना पाटील वर्षाचे विद्याधर मोकल आणि नागराज मोकल. समीर शेठ पाटील यांना विनंती आहे टॉस करण्यासाठी. चेंडू आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत पनवेल तालुका. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानात मॉन्टी आणि नॉन स्ट्राईक एंडला नाना. गणेश नाना पाटील पहिला चेंडू, सुंदर चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. मॉन्टीनं उसाटकर मालतोटे गोलंदाजी करतायत. ज्ञानेश्वर उसाटकर, ज्ञानेश्वर ज्ञानदेव रचेला पाया तुका झालाच कळस, पाया रचतायत ज्ञानेश्वर उसाटकर. दापोली संघाने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर, समोर येतो मॉन्टी उदय कोळंबे. हो, चेंडू हवेमध्ये होता, धोका होता, फाईन लेग क्षेत्रामध्ये चालला आहे खरं तर लॉंग स्टॉपला आणि चौकार मिळतोय तो मॉन्टीला. थोडंसं मस्त भाजी होती, चवळी वांगा बटाटा वरण भात, मस्त मजा आली. खरं तर मी म्हणालो प्रवीण भाऊंना की बुधवार रविवार जास्त गर्दी असते, शुक्रवार. तुम्हाला आमंत्रण पण आम्ही केलेलं बाबा, तुम्ही गुरुवारी या, उपासाच्या दिवशी या. उपासाच्या दिवशी या, नाही तर तारांबळ उडते आमची. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 करायचे होते. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि आता मात्र करायचे ते 51. साठकर चांगला चेंडू टक्कर झालेली आहे. सिंगल मिळेल का, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कारण चांगला खेळाडू आहे. डायरेक्ट हिट भले एक्स्ट्रा धाव गेली तर चालेल, पण जर लागला स्टंपला तर विकेट मिळेल. विकेट महत्त्वाची असते. चांगल्या खेळाडूसाठी काही केलं जातं, पण होतं असं. इको संजय सोलंकीची कमतरता थोडी जाणवते, कारण एक मास्टर माइंड ज्याला नाव पडलेलं आहे. प्रवीण दुगाडेने बऱ्याच खेळाडूंना नावं दिलेली आहेत. आता संदीप पाटील यांनी परवा सूरज पाटीलला रायगडची शान असं नाव ठेवलेलं आहे. रायगडचा टायगर उस्मान पटेल, मास्टर माइंड, मास्टर काय कुल, कॅप्टन कुल विशाल जितेकर, अशी वेगवेगळी नावं बारशामध्ये घरी ठेवलेली आहेत बारशाला, पण ही क्रिकेटमध्ये ठेवलेली नावं आहेत. गणेश नाना हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. गणेश नाना झिन्न संख्येवर बाद झाले. नाना संख्येवर 1000 रुपये वाचवले. नानांना बरीचशी पारितोषिकं लावण्यात आली होती, परंतु नाना हुरहुन्नरी आहेत, 50+ आहेत, पण तरी खेळाची आवड भरपूर आहे आणि कित्येक मैदानावरती आपली हाऊस भागवत असतात. इथे मात्र मारण्याच्या नादामध्ये ते झेल देऊन तंबूमध्ये परतलेले आहेत. रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय 6वा दिवस आहे. ही जी मैदानामध्ये मॅच चालू आहे, 55 धावांचा पाठलाग केला जातोय. तो धाकटी पंढरी संघाकडून खालापूर मल्हार फायटर्स आणि भवानी माता गावदेवी साई संघाने एक मॅच जिंकलेली आहे. या मॅचमध्ये जर जिंकले तर त्यांचा दुसरा विजय असेल आणि जर धाकटी पंढरीने जर जिंकला
तर आव्हान जिवंत ठेवेल. रवी ठोंबरे फलंदाज, सुनील ठोंबरे. बॅट्समन 45+ आहे ना? फलंदाज मालदोट आहे. रिव्ह्यू बीमर. भीमरसाठी मालदोटे चेकिंग केली जाते. तिसरे अंपायर हा आहे करतायत. चेक केलं जाते. फेअर डिलिव्हरी आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय गणेश मराजगे ना, गणेश मराजगे. मला थोडे पोलीस खात्यातील आहेत पण त्यांना काही फलंदाजी चांगली करता आली नाही. फलंदाज बाद झालेत. रवी ठोंबरे आता आलेले आहेत. खरं तर धाकटी पंढरी संघाला मागाशी 75 धावांचा पाठलाग करायचा होता. यावेळेस त्यांना धावा कमी करायचे आहेत परंतु 2 विकेट त्यांनी गमावलेले आहेत. गणेश नाना पाटील आणि गणेश मराजगे हे 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या फक्त 5 आहे. धावफलकावर 50 धावा अजूनही करायचे आहेत जिंकण्यासाठी. या षटकातील चेंडू आतापर्यंत मालदोटे टाकून झालेत. ते पहिलं षटक आपण पाहतोय ते ज्ञानेश्वर उसाटकर हे टाकतायत. यावेळी स्ट्राईक एंडला रवी ठोंबरे आहेत. दोन्ही गणेश मालदोटे बाद झालेले आहेत. गणेश नाना पाटील आणि गणेश मराजगे हे 2 फलंदाज बाद झालेत. आता स्ट्राईक एंडला रवी ठोंबरे ज्यांनी मगाशी 2 चौकार 1 षटकार मारून जिंकण्यासाठी प्रयत्न केले होते. सामन्यात रंगत आणली होती. थोडंसं घुसले होते सामन्यामध्ये परंतु शेवटच्या क्षणी काही धावांनी तो सामना त्यांना गमवावा लागला. पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर. हो रवी ठोंबरे फक्त दिशा दिली. चांगला चेंडू मारलाय. सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावतायत. फिल्डिंग चांगली होते. तिसऱ्या धावसाठी धावतायत रवी ठोंबरे आणि एका बाजूला मॉन्टी. परंतु 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावांनी रवी ठोंबरे यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. चौकार षटकार म्हणजे क्रिकेट नाही. सिंगल डबल पण तुम्हाला बघाशी बघा 1 बॉल 1 झाली नाही. 1 बॉलला 6 पाहिजे असं तर कदाचित मारला असता पण 1 बॉल सिंगल काढणं आता कठीण झालंय खेळाडूंसाठी. अशी परिस्थिती झाली आहे. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झाली ती 2 बाद 8 धावा झालेल्या आहेत. 55 धावांचा पाठलाग म्हणजे अजूनही करायचे आहेत. त्या 30 चेंडूंमध्ये 47 धावा. चला 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. भवानी माता गावदेवी साई एकदा तुम्हाला पॅनल्टी लागलेली आहे. त्यावेळेस तो झेल उडाला होता. आपण बघितलं चौकार गेला होता. एक फिल्डर आतमध्ये घेतल्यामुळे ज्ञानेश्वर उसाटकरने चांगली गोलंदाजी केली. तसं पाहिलं तर 2 विकेट त्याने घेतल्या. 8च धावा दिल्या. आता मात्र करायच्या आहेत त्या 30 चेंडूमध्ये 47 म्हणजे 9 45 म्हणजे 9.50. प्रवीण मोकल गोलंदाज. प्रवीण मोकल रवी ठोंबरे स्ट्राईक एंडला. रवी ठोंबरे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला मॉन्टी जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. रवी ठोंबरे पण कमी नाही आहे परंतु समोरचा जो गोलंदाज आहे प्रवीण मोकल तोही कमी नाही आहे. सगळ्यांनी इथे कोणीच कमी नाहीये. 40+, 45+, 50+ सर्वांनी आपल्या गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. खरं तर या रवी ठोंबरे काय काला जबरदस्त फटकेबाजी करतोय. नजाकत पेश करतोय. गॅपमध्ये फटके मारतोय. फक्त ऑन साईडला नाही तर ऑफ साईडला चौकार मारतोय. पॉईंटच्या दिशेने डीप पॉईंटला मारलेला सुंदर चौकार. संतोष सर इथे प्रत्येकाला कमीत कमी 20 वर्षाचा अनुभव आहे.
जे 40+ खेळतात, कमीत कमी 20 वर्षाचा अनुभव आणि जास्तीत जास्त आता तुम्ही 40 वर्षाच्या अनुभवाले पण खेळतात अजून इथे. 40 वर्षाचा अनुभव आहे. खरं तर ही मंडळी सगळी आता घरी असती, पण हे 40+ 50+ आल्यामुळे सगळ्यांना चान्स मिळालेला आहे. पुन्हा एकदा चमकण्याचा चान्स त्यांना मिळालेला आहे. आणि काही खेळाडू टचमध्ये आहेत, काहींनी आता नरेश गायकवाड असेल, सोन्या असेल, या खेळाडूंनी खेळ सोडलेलाच नाही आहे, ते टचमध्ये आहेत. आता मी पण 55 आहे, ते पण असतील, पण त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे आता भरपूर. धावसंख्या झाली ती चेक 12. करायचं ए नदीम भाई, बॉलरचे ऍक्शन चेक करायचे. गोलंदाजाची जी ॲक्शन आहे, शैली आहे, त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि चेक केलं जाईल या पंच. नदीम सर, नदीम सर, एक चांगलं क्रिकेट, चांगला दर्जा आपण पाहतोय या मानगर सारख्या. खरं तर आज मला थोडं गुरुवार आहे आणि अशक्यही जे अशक्य आहे ते शक्य करतील संध्याकाळी भंडारा. स्वामी. आणि आज संध्याकाळी भंडारा असेल तिकडे पण. सर पूर्वीच्या काळी आपण क्रिकेट खेळायचो, फेकी बॉल गोलंदाज असं वाटलं अख्खा पूर्ण गाव सांगायचा फेकतोय फेकतोय, एम्पायरला काही कळत नव्हतं आणि रिव्ह्यू कॅमेऱ्याची काहीच सोय नव्हती. मग त्यावेळेस असंच व्हायचं ना, मॅच तरी कॅन्सल व्हायच्या, मग काहीतरी व्हायचं, स्टंप उपटले जायचे, गडबड व्हायची. मंडप तोडला जायचा. प्रवीण भाऊ, कधी कधी अंपायर पण नावाजलेला गावचा ठेवायला लागायचा, की त्याच्या गावाचं नाव ऐकून कोण त्याच्यावर धावणार नाही, सर असे अंपायर ठेवायला लागायचे. आम्ही तिकडे पहिले कल्याण साईडला खेळायला जायचो, तिकडे अँपरच्या हातात एक स्टंप असायचा, व्हॉलेंटियर तर दांडकं घेऊनच असायचे बाहेर, म्हणजे कोणी गडबड नको करायला, म्हणजे शिस्त राहायला पाहिजे तयारीमध्ये. आता त्यासाठी आपण आता कॅमेरे लावलेत, म्हणजे दांडकं वगैरे ठेवायची काही गरज नाही लागत. कित्येक ठिकाणी अशा फेअर डिलिव्हरी आहे. प्रवीण मोकल यांच्या शैलीवर थोडासा आक्षेप घेण्यात आला होता. फेअर डिलिव्हरी 12 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत, अजूनही करायचे आहेत. 43 प्रवीण मोकल समोरच्या बाजूने तयार आहेत. यावेळेस रवी ठोंबरे स्ट्राईक केला पुन्हा एकदा ओ फिल्डिंग लावण्यात आली, तसाच चेंडू टाकण्यात आला, चक्रव्यूह आखण्यात आला आणि त्याच्यामध्ये अडकला तो रवी ठोंबरे. बॅक टू द पॅव्हिलियन. सुधीर पवार, ज्याला 2 बाईक मिळालेल्या आहेत या 40+च्या, सुधीर पवार आता आलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यांना काही करता आलं नव्हतं. सुधीर रवी ठोंबरे चांगली फलंदाजी करत होता खरं तर प्रवीण भाऊ, आपण बघितलं, परंतु त्यांना त्याचं लक्ष नव्हतं की जिथे आपण फटके मारतोय तिथे फिल्डर लावण्यात आला होता, चक्रव्यूह आखण्यात आलं होतं, शॉर्टपिच चेंडू टाकण्यात आला होता थोडासा, आणि तिथून जो चौकार मारला होता तिथे फिल्डर तिथे लावण्यात आला होता, हे त्याच्या लक्षात आलं नाही. आणि इथे मात्र सुंदर झेल टिपला गेला शॉर्ट पॉईंटला. विजय मोक्कल यांनी तो झेल पकडला आणि माघारी धाडलं ते रवी ठोंबरेला. आणि रवी ठोंबरे मात्र असं वाटलेलं की या मॅचमध्ये सहज विजय मिळवून देईल, पण रवी ठोंबरे आता परतलेला आहे आणि आता सुधीर पवार आलेले आहेत. पवारची पॉवर आता दाखवावी लागेल. 2 बाईक का माझ्या नावावर आहेत हे त्यांना आता या मैदानामध्ये दाखवावं लागेल. मी का करणार, जो मास्टर माइंडच्या जागेवर मला का बोलवण्यात आलं हे त्यांना करून दाखवावं लागेल. प्रत्येकाचा दिवस क्रिकेटमध्ये एखादा बघा, मगाशी लाल्या जे गोलंदाज होते त्यांना 25 धावा एका षटकामध्ये 4 षटकार बदलेले, परंतु मगाचं षटक अतिशय चांगलं टाकलं, जोरदार अपील, परंतु पंच दाखवत आहेत नेक्स्ट टाइमच्या बाहेर हा बॉल चालला आहे. लेग बायची एक धाव आलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय लेग बायची धाव आली, एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. 13 होते, जिंकण्यासाठी करायचे आहेत 55, म्हणजे अजूनही करायचे आहेत त्या 42 धावा. दुसरं षटक चालू आहे. मस्त मॅच आपण पाहतोय, सुंदर मैदान, कुठेही अडथळा नाही आहे, कुठेही डिक्लेअर नाही आहेत. आणि संजय भाऊ आमचे बॉस चेक करतायत कुठे काय आहे का कमतरता. अतिशय हुरहुन्नरी, मेहनती, निश्चयाचे बळ, तुका म्हणे याची फळं, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या, असे आमचे संजय भाऊ मेहनत करतायत. विमान मला वाटतं आता मगाशी एक उडाला होता, आता उतरत आहे. थोड्या दिवसांनी आपल्याला ऐकायला मिळेल. दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. गोलंदाज तयार. प्रवीण, सुधीर पवार, फिरवली तलवार आणि आलाय मॉन्टी. उदय कोळंबेनं तलवार फिरवली, आलाय, हा केलाय वार, आलाय षटकार.
थँक्यू 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मॉन्टीनं आता सुरुवात केलेली आहे. ओ यॉर्कर, वा काय क्रिकेट आहे. षटकार बसला, त्याच्यानंतर लगेच डॉट बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला प्रवीण मोकल. तोही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. पहिला चेंडू जरी खराब पडला, शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला षटकार बसला होता. त्यानंतर यॉर्कर ब्रह्मास्त्र टाकलेलं आहे त्या प्रवीण मोकलनं. दोन्ही चांगलं कॉम्बिनेशन आहे, चांगला गोलंदाज आहे, चांगले फलंदाज आहेत. लो फुल टॉस होता, मिड विकेटला चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू चांगला उचलतोय, चेंडूची फेक करतोय. मॉन्टी निघालाय, मॉन्टी निघालाय 2 धावांसाठी आणि सुधीर पवार एका बाजूला. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 21 होते, जिंकण्यासाठी अजून करायचे 34. चेंडू शिल्लक आहेत ते 24 चेंडू 34. अंतर जास्त नाहीये, 10चं अंतर आहे. 10 धावा कमी आहेत. आमचे सगळे पाहुणे रवी पाटील, अविनाशजी पाटील, प्रदीपजी पाटील, रवी पाटील, एन्जॉय ग्रुप, अविनाश पाटील, प्रकाशजी पाटील, एन्जॉय ग्रुपचे अध्यक्ष. चला, साई संघ, धाकटी पंढरी संघ आपण पाहतोय 55 धावांचा पाठलाग करतोय. 3 फलंदाज त्यांचे बॉस झालेत. गणेश नाना पाटील, गणेश मराजगे आणि रवी ठोंबरे. 3 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. आता गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत धावा झाल्या त्या 21, म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या त्या 13 धावा आलेल्या. एक षटकाराचा मार बसला. बॉलच नेम ज्ञानेश्वर उसाटकर, ज्याने पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 8 धावा, तोच ज्ञानेश्वर उसाटकर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर असणार आहे यावेळेस तो फलंदाज सुधीर पवार, संघाचा कर्णधार. विकेट पण मला थोडे 2 घेतलेले आहेत. ज्ञानेश्वर उसाटकर पहिल्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा दिल्या, 2 विकेट घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती तिसऱ्या षटकासाठी. लेग स्टंपच्या बाहेर जोरदार अपील. सुधीर पवार पुन्हा एकदा लेग बाईटचा इशारा. अवांतर धावा 2. संघाची धावसंख्या होती ती 22. जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 10 धावांचं अंतर जास्त आहे चेंडूंपेक्षा. हे अंतर कमी करायसाठी 1-2 मोठे फटके खेळावे लागतील. मॉन्टी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सुधीर पवार पण चांगला खेळाडू आहे. ओ, मॉन्टीचा हा फटका षटकार येईल का? आणि इथे मात्र स्वागत केलंय आमचे बॉस फायटर, आमचे संजयजी पाटील यांचं स्वागत षटकाराने केलंय. ते फलंदाज मॉन्टी मारतोय दुसरा षटकार. षटकार मारलाय. धावा 28 होत आहेत. 55 धावांचा पाठलाग आहे. 22 चेंडू आणि 27. मॉन्टीनं मात्र चांगली फलंदाजी करतोय. त्याने ओळखलं एक मॅच आपण हारलेले आहोत. ही मॅच जिंकणं आपल्याला गरजेचं आहे. 2 षटकार 1 चौकार. 29 धावा जिंकण्यासाठी अजूनही करायच्या. 26 चेंडू शिल्लक आहेत. 21 चेंडू आणि 26. 21 गेंदे 26. मॅच धाकटी पंढरी संघाच्या बाजूने अजूनही 60-40 ची मॅच आहे. हो, स्ट्रेट मारायचं होतं परंतु एज लागले. चेंडू मात्र मिड ऑफला चाललाय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. 2 धावा पूर्ण. 2 धावा घेत आहेत मॉन्टी आणि सुधीर पवारनं आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचे कर्णधार आहेत. 21 चेंडू आणि 26 ची गरज होती. 20 चेंडू आणि आता 24 ची गरज आहे. हळूहळू लक्ष्याकडे वाटचाल सुरू आहे. एखादा असे षटक टाकावे लागेल त्याच्यामध्ये 3-4 धावा, 1-2 विकेट, तरी या मॅचमध्ये आता येऊ शकतोय तो भवानी माता गावदेवी साई संघ. सुधीर पवार 3 वर पोहोचतोय. संघाची धावसंख्या होती ती 32. 19 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 19 गेंदे 23 रन.
रायगड प्रीमियर लीगचा थरार 6व्या दिवसामध्ये आपण पाहतोय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मानघर. ओ मॉन्टी डबल माइंड, सिंगल डबल घ्यायची, शेवटपर्यंत राहायचं, मॅच जिंकायची असा इरादा होता, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे जेल देऊन तंबूमध्ये परतलाय तो मॉन्टी. नवीन फलंदाज सुनील ठोंबरे. या षटकानंतर आपले लाडके पाहुणे यांचा सन्मान होईल. आम्ही अध्यक्षांची वाट बघत होतो आपला सन्मान करण्यासाठी. एन्जॉय ग्रुपचे सर्व मेंबर्स आणि मानगर 40+ आता नवीन संघ निर्माण होतोय त्याचे सर्व मेंबर्स आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन गोलंदाज सतीश समोरच्या बाजूने आपण पाहताय. तिसरी मॅच आहे. एक मॅच जिंकलेली आहे ती भवानी माता गावदेवी साई संघानं. धाकटी पंढरी संघानं एक मॅच गमावलेली आहे. या मॅचमध्ये काय घडणार आहे? जिंकण्यासाठी धाकटी पंढरी संघाला 18 चेंडू आणि 23 धावा करायच्या आहेत. गोलंदाज तयार सतीश, समोर सुधीर पवार. ओ सुधीर पवार, एज लागलेली आहे. पुन्हा एकदा गलीमध्ये मॅचमध्ये कमबॅक केले, आतमध्ये आलेत मॅचमध्ये. ते आपण पाहतोय भवानी माता गावदेवी साई. खरं तर धाकटी पंढरी संघाला ही मॅच सहज जिंकायची होती, पण मॉन्टी पण आता बाद झाला. आता 17 चेंडू आणि 23 ची गरज आहे. काय वाटतंय? संतोष सर, 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. क्रिकेटमध्ये सहज कोणी जिंकत नाही. 183 जेव्हा झाल्या होत्या आपल्या भारताच्या, वेस्ट इंडिजला वाटलं आपण सहज जिंकू. 60 षटकांचा सामना होता तो, आणि वेस्ट इंडिज टीम लगातार 2 वर्ल्ड कप जिंकून तिसरा वर्ल्ड कपची फायनल खेळत होती. क्रिकेटमध्ये सहज असं काहीच नसतं. त्यांनी 53 केला, तुम्हाला 54 करायच्याच आहेत तरच तुम्ही जिंकाल. नक्की देवेंद्र क्षत्रिय आलेत. नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला आहेत, आणि नॉन स्ट्राईक एंडला सुनील ठोंबरे. 4 विकेट गेलेले आहेत. आता 5व्या आणि 6व्या क्रमांकावर आलेल्या 2 फलंदाजांना अजून खातंही उघडलेलं नाही आहे, आणि त्यांना 17 चेंडूमध्ये करायचे आहेत ते 23. 6व्या आणि 7व्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूंना हे मॅच जिंकवावी लागेल. देवेंद्र क्षत्रिय सरळ स्टेट ड्राईव्ह केलाय, लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतोय, फेकणार. तोपर्यंत सिंगल आलेली आहे. 16 चेंडू आणि आता 22 धावांची गरज आहे. मॉन्टीला खरं तर सिंगल घ्यायची होती, स्ट्राईक रोटेट करायची होती. ठरवून खेळला होता, त्याला सिंगल घ्यायची होती, आणि तिथेच त्याचा प्रयत्न फसला आणि कट लागली. त्याच्यानंतर सुधीर पवार बाद झाले, आणि या मॅचमध्ये आता मात्र कोणी सांगू शकत नाही की कोण जिंकेल. देवेंद्र सुनील ठोंबरेंनी आपलं खातं उघडलेलं आहे. दोन्ही फलंदाज एक एक या धावसंख्येवर खेळत आहेत. 15 चेंडू आणि आता 21 ची गरज आहे धाकटी पंढरी या संघाला जिंकण्यासाठी. स्कोरर आमचे योगेश केणी आलेले आहेत. योगेश केणी सांगतात आम्हाला की 15 चेंडू शिल्लक आहेत, 21 करायचे आहेत. या जोडीला आता काहीतरी करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. जसे चेंडू येतील मेरिटच्या हिशोबाने खेळावं लागेल, कारण एका फटक्याची गरज आहे फक्त या मॅचमध्ये, आणि तो फटका मारतोय का परंतु नाही. हवेमध्ये
मिड विकेटला चेंडू उचलला जातोय, सिंगल मिळते ते देवेंद्र क्षत्रिय याला. या 2 धावांवर पोहोचतोय देवेंद्र. संघाची धावसंख्या होते 55 धावांचा पाठलाग करताना 35, जिंकण्यासाठी अजून करायचे आहेत 20, चेंडू शिल्लक आहेत ते 14. तमाम प्रेक्षकांचं स्वागत, पाहुण्यांचं स्वागत. रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय या मानगरमध्ये संजय बॉस यांचं हे मैदान. ऑफस्टंपच्या बाहेर शफल व्हायचं होतं, त्याच्यापेक्षाही बॉलर शफल झाला. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला स्टंप आणि पायाच्या मध्ये, आणि इथे मात्र चकवलं ते सुनील ठोंबरेला. 14 चेंडू 20, आता 13 चेंडू आणि 20. अंतर वाढत चाललेलं आहे. असं वाटलेलं सहज ही मॅच जिंकेल धाकटे पंढरी, परंतु क्रिकेट सहजासहजी होईल ते क्रिकेट कसलं. 13 चेंडू आणि 20. चांगली गोलंदाजी करतायत सतीश. सरळ मारलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, इथे मात्र क्षेत्ररक्षक चकलाय. बॅट मालतडे बॅकअप होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक होता, नाही तर चौकार गेला असता. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 37 धावा. आपण सन्मान घ्यायचा आहे समीर शेठ पाटील, निनाद तारेकर, एन्जॉय ग्रुपचे सर्व मेंबर्स आणि मानगर 40+ सर्व मेंबर्स याचा सन्मान घ्यायचा आहे. बॉस तुम्ही एन्जॉय ग्रुप त्यांनी आपल्याला मॅचसाठी लागणारी नेट सेवा मोफत दिलेली आहे. तसंच आमचे त्यांचे अध्यक्ष प्रकाश शेठ पाटील उर्फ नाना यांनी या मैदानाला बनवण्यासाठी जी मशिनरी वेळोवेळी लागेल, टँकर, रोलर, ग्रेडर, वॉट एव्हर, JCB, सर्व वेळोवेळी जे काही उपलब्ध साहित्य करून लागेल दिलेले आहे. जे काही साहित्य प्रकाश शेठ पाटील Yes. यांनी आपल्याला भरपूर मदत केलेली आहे. त्यानंतर आमचे रवींद्र पाटील असतील, अविनाश पाटील असतील, प्रदीपजी पाटील, या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. एन्जॉय ग्रुप सध्या एन्जॉय आता 31 पण आलेली आहे. एन्जॉय म्हणजे कुठेतरी वेगळा प्रोग्राम असेल. हा वेगळा त्यांचा कार्यक्रम असेल, तयारी चालू असेल, आणि त्यांनी आज खरं तर या ठिकाणी भेट दिलेली आहे. अमर माटे 5च धावा दिल्या सतीश या गोलंदाजाने. अमर माटे आलेले आहेत. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रकाशजी पाटील, रवीजी पाटील, अविनाशजी पाटील, प्रदीप पाटील, सगळी एन्जॉय ग्रुपचे हे सगळे सदस्य आहेत. आमचे बॉस संजयजी पाटील, निनाद तारेकर, समीर पाटील, त्यांचं स्वागत सगळ्यांचं करतायत. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या मधोमध. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. धाकटी पंढरी संघाला हे आव्हान जिवंत ठेवायचं, ती मॅच जिंकणं गरजेचं आहे. अमर माटे फुल टॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहे का. चौकार मिळतोय तो फलंदाज देवेंद्र क्षत्रिय याला. त्या दिशेनं चौकार मारलाय. चौकाराने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. सगळे आमचे प्रकाशजी पाटील असतील, प्रदीपजी पाटील, रवी पाटील, अविनाशजी पाटील, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नावच एन्जॉय ग्रुप आहे, त्यामुळे काही बोलायची गरजच नाही. आनंदी आनंद आहे. असं म्हणतात ना, नका मोजू दिवस आणि तारखा, जीवनाचा आनंद घ्या फुलपाखरासारखा. फुलपाखराचं आयुष्य 15 ते 20 दिवसाचं असतं, पण त्याच्याकडे बघितलं की आपण प्रफुल्लित होतो. 12 चेंडू 18ची गरज होती. स्कोरर सांगतात की आता करायचे 14 चेंडू शिल्लक आहेत ते 11. गोलंदाज आहेत ते अमर माटे. आपलं स्वागत आहे. एन्जॉय ग्रुप असंच प्रेम तुमचं बॉसवर राहू द्या. असेच आनंदी राहा, एन्जॉय करत राहा. 31ला आम्हाला पण बोलवा, आम्ही बुवा आहेत, काही जास्त नुकसान नाही. गोलंदाज अमर माटे. 12 चेंडू 18ची गरज असताना पहिल्या चेंडूवर मस्त फटका मारला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर, आणि आपण बघितलं पॉईंटच्या मधून चौकार गेला होता. जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या वरून. देवेंद्र क्षत्रिय आपण म्हटलं क्षत्रिय कुलावंतच, आणि हात मारतोय षटकार. थोडेसे मार्क ठरतायत. 10 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा देवेंद्र क्षत्रिय, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बाहेर आलाय. दुसरा षटकार मारतोय तो देवेंद्र क्षत्रिय, आणि 9 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार मारलाय देवेंद्र क्षत्रिय.
जबरदस्त फलंदाजी, सामन्याला फिनिशिंग देतोय. सामना संपवण्याची चिन्ह आहेत. स्टेट बॅटने खेळलाय. एक चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, 2 चौकार लॉंगॉनच्या षटकार लॉंगॉनच्या वरून. तिसरा बघा, जशी गरज तसा पुरवठा, गरजेनुसार खेळतायत. आता षटकार नाही मारला, 2च धावांची गरज आहे. 2 धावा घेतल्या आणि 8 चेंडू राखून ही मॅच जिंकलेली आहे. ती धाकटी पंढरी मल्हार फायटर्स विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढील सामना पियुष एंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली. आपण टॉस जिंकलाय, आपण आपला निर्णय कळवायचा आहे, त्वरित अंमलात आणायचा आहे. मेडिटेक स्पोर्ट्स आपण सुद्धा तयार राहायचंय. चलो बॅट्समन बॉल चॉईसला इथे यायचंय. दापोली संघ